आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। स्वतंत्रता दिवस की पृष्ठभूमि में देश भर में चलाए जा रहे घर घर तिरंगा 2025 अभियान के तहत ठाणे महानगर पालिका मुख्यालय में एक तिरंगा प्रतिज्ञा हस्ताक्षर बोर्ड और एक तिरंगा सेल्फी स्टैंड स्थापित किया गया है। ठाणे महानगर आयुक्त सौरभ राव ने हस्ताक्षर करके और तस्वीरें लेकर इन दोनों का उद्घाटन किया। जिला परिषद के CEO रोहन घुगे, महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी और अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे ने भी इस तिरंगा प्रतिज्ञा हस्ताक्षर बोर्ड पर हस्ताक्षर किए। मनपा आयुक्त सौरभ राव ने बताया कि स्वच्छता अभियान, मनपा स्कूलों में विभिन्न कार्यक्रम और सांस्कृतिक कार्यक्रम भी आयोजित किए जा रहे हैं। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। हर घर तिरंगा याची जी संकल्पना आहे यामध्ये भारत सरकारचे निर्देश तसेच राज्य सरकारची सूचनेप्रमाणे आपण साधारणतः 1 ऑगस्ट पासूनच हा अभियान सुरू केलेला आहे। याचे 3 फेजेस आहेत। 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट, 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट यामध्ये विविध जे कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहेत त्यामध्ये ठाणे महानगरपालिकाने खूप उत्साहाने सहभाग नोंदवला आहे। हेतू याचा एकच आहे की तिरंगेबद्दल गौरव, तिरंगेबद्दल आपला जे अभिमान आहे ते समाजाचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। यामध्ये विशेषतः आपण फोकस करत आहोत शाळेचे जे स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये तिरंगेची संकल्पना, तिरंगा आपले देशाचे जे प्रतीक आहे त्याच्याबद्दल अभिमानाचा बोध त्यांच्या मनात तयार करणे याच्यावर आपण खूप काम करत आहोत आणि विविध यामध्ये उपक्रम आपण हाती घेतला आहे। आता नुकतेच आपण रविवारी मॅरेथॉनचं आयोजन केला होता। तिथे आपण तिरंगेबद्दल शपथ जेवढे खेळाडू होते, जेवढे धावक होते त्यांना आपण दिली। याच्या व्यतिरिक्त शाळा महाविद्यालयामध्ये रंगोली स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्विझेस हे आहेत। त्याच्या व्यतिरिक्त harghar-tiranga.com ही जे वेबसाईट आहे त्याच्यावर क्विझ स्पर्धा आहे ज्यामध्ये आपण आपले मुलांना मुलींना स्टुडंट्सला सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहोत। याच्या बरोबरच जे सूचना आहे भारत सरकारची त्यामध्ये आपल्याला कल्पकता वापरणे याचा सुद्धा त्यांनी आम्हाला एक निर्देश दिला आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नुक्कड नाटक, बाईक रॅली, मॅरेथॉन, सायक्लोथॉन थोडक्यात एक आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक वातावरण निर्मिती करायची आहे तिरंगेबद्दल। यामध्ये ठाणे महानगरपालिका बाकी जे भारत सरकारकडून प्राप्त झालेली सूचना आहे त्याच्या अनुषंगाने तर कारवाई करतच आहेत, पण 15 ऑगस्टचे पूर्व 15 आपले जे आमचे जे वल्नरेबल पॉइंट्स असतात गार्बेजच्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण GBP म्हणतो, अर्थात जिथे अनेक वर्षापासून किंवा अनेक दशकांपासून असे स्पॉट्स जिथे गार्बेज पडायचा, कचरा पडायचा, त्याच्या संपूर्ण कायापलट करणे, त्याचा फेसलिफ्ट करणे हा आपण अभियान हाती घेतला आहे आणि 15 ऑगस्टचे पूर्व असे 15 लोकेशन आपण कन्वर्ट करणार आहे। थोडक्यात जे स्वच्छतेचा संदेश आहे आणि हर घर तिरंगेचा संदेश आहे ते या दोघांना आपण संयुक्त करण्याचा प्रयत्न। जे तिरंगेचा वाटप आहेत आणि तसेच तिरंगेची विक्री आहे याचे विविध केंद्र आपण तयार केलेले आहेत। शाळा महाविद्यालयामध्ये तिरंगेच्या वाटप आणि विक्री याच्यासाठी आपण केंद्र तयार केले आहेत। जेवढे आपले महत्त्वपूर्ण चौक आहेत तिथे सुशोभीकरण करणे, जेवढे महत्त्वपूर्ण आपले रस्ते आहेत तिथे सुशोभीकरण करणे याच्यासाठी महापालिकाने नियोजन केलेलं आहे। याच्या बरोबरच तिरंगेच्या विटंबना होणार नाही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर आणि कुठेही त्याचा अपमान होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेत आहोत आणि त्याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई सुरू आहे। मात्र आता अशातच दंड देखील तुम्ही वसूल करण्यात आला होता। आता कुठेतरी दंड माफ करण्याचे आदेश द्यायचे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याने दिले, का वाटतं एकंदरीत ही कारवाई त्यात दंड बोजा महापालिकेवरती पडू शकतो? हे दोन वेगवेगळे विषय आहे। मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने, खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे। त्याचं कारण असं आहे की मान्य उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिलाय ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन PIL दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा असं अजिबात नाही आहे। आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लीगल प्रोसेस, जे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कंप्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच आहे। आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम
आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो. तो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय. आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंडाची रक्कम असते ती खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाही. याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्यांनी अधोरेखित केलं आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे. अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण आहे. याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे, दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असं काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही.